नमस्कार, मी संतोष करंजे, कृषी विज्ञान केंद्र बारामती येथून आपण आज जाणून घेणार आहोत की गेल्या आठवड्याभरामध्ये पावसाने खूप थैमान माजवलेलं आहे. जवळपास 200 ते 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची सरासरी बऱ्याचशा भागामध्ये होऊन गेलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम असेल की आपण काय व्यवस्थापन केलं पाहिजे. तर सर्वप्रथम मला असं सांगावंसं वाटतं की आता पाऊस परिस्थिती चांगली झालेली आहे आणि खरीपाच्या पेरण्यासाठी आपण लगबग करणार आहे. तर सर्वप्रथम सर्वांना एक महत्त्वाचं असं सांगावंसं वाटतंय की आपण खरीप हंगाम हा 30 जून पर्यंत आपण करू शकतो. जोपर्यंत चांगली वाफ किंवा ऊन पडत नाही आणि वापसा येत नाही तोपर्यंत कुठल्याही पिकाची आपण पेरणी करण्याची गडबड करू नका. जर जास्त ओलीवर आपण पेरणी केली तर बियाणं जागेवर आपलं सडून जाऊ शकतं किंवा ते उगवणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपण जे काही बियाणं घेणार आहात त्याची पोत्यामध्ये, गोणपाटामध्ये किंवा जमिनीमध्ये उगवण क्षमता चेक करून घ्या. आणि नंतर ज्यावेळी वापसा येईल त्यावेळी 15 जूनला येईल किंवा 30 जूनला वापसा येईल, या दरम्यान आपण खरीपातील महत्त्वाची पिकं जसे की सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका, बाजरी यासारख्या पिकांची 30 जून पर्यंत आपण पेरणी केली तरी उत्पादन चांगल्या प्रकारे आपल्याला येणार आहे. जर उशिरापर्यंत जर आपल्याला वापसा आला 15 जुलैपर्यंत, तर जुलै महिन्यामध्ये सोयाबीन, तूर, मका, बाजरी या पिकाची आपण पेरणी करू शकतो. उडीद आणि मुगाचा सीझन आपला निघून गेलेला असेल, त्यामुळे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की कोणती पिकं कोणत्या वेळी लागवड केली पाहिजेत. तसेच आत्ताच्या घडीला ऊस, त्याचबरोबर हळद, आले यासारखी पिकं आपल्या शेतामध्ये उभी आहेत. त्या पिकांमध्ये जिथं पाणी जास्त साठलेलं आहे ते भागातून पाणी आपण काढून देण्याची व्यवस्था करा, कारण पाणी साठलं तर पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. तसेच भाजीपालासारखी जी पिकं आपल्या शेतामध्ये उभी असतील तर त्यासाठी पाण्याचा निचरा करून आपण बुरशीनाशक याची फवारणी करायला पाहिजे. याच्यामध्ये आंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य जे बुरशीनाशक आहेत याच्या फवारण्या केल्या पाहिजेत. फवारणी करताना त्याच्यामध्ये आपण स्टिकरचा वापर हा कटाक्षाने केला पाहिजे. स्टिकर वापरणं त्याच्या गडीला गरजेचं आहे, कारण फवारणी केल्यानंतर ते पाऊस पडल्यानंतर पुन्हा औषध धुवून जाऊ शकतं. तर या छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घ्या आणि येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.